वासुंबे तालुका तासगाव येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा आज सकाळी बारामती येथे अपघात झाला. या अपघातात अजितदादांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला. राज्याच्या राजकारणातील धुरंधर दबंग नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. यापुढील काळात अजितदादांसारखा नेता होणे नाही. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस आहे. त्यानिमित्ताने वासुंबे तालुका तासगाव येथे दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब एडके, उपसरपंच डॉक्टर विकास मस्के, ग्रामपंचायत सदस्य शीतल हक्के, रमेश एडके, चेअरमन अमर पांढरे, ग्रामपंचायत सदस्य रमेश रोकडे, ग्रामपंचायत सदस्य निलेश चव्हाण, संतोष कोळेकर, वैभव चोपडे, अंकुश थिटे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी प्रकाश माळी. एक धक्कादायक बातमी कानावर आली आणि आपला नेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे आपल्यातून अपघाती निधनानं गेले. ही बातमी कळताच मनाला इतका धक्का बसलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचा आणि आपला आधार संपला असं मला वाटलं. आणि अजितदादा सारखा करारी आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा हा नेता, अशा पद्धतीनं त्यांना मृत्यू यावा की नियतीचा खेळ कसा असतो हे आज आम्ही बघितलं. अतिशय दुःख वाटतंय की अशा नेत्याला अशा पद्धतीचं मरण यायला नाही पाहिजे होतं. आणि आपण वासुंबे गावच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या पवार साहेब, सुप्रियाताई किंवा पूर्ण कुटुंबाच्या जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्व वासुंबकर सहभागी होतो एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि त्यांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो श्रद्धांजली वाहतो. मी भूतपूर्व आणि गरिबाचे लाडके नेते अजितदादा याचं आकस्मिक जाणं हे प्रत्येकाला वाईट वाटण्यासारखं आहे. आणि मी बोलण्याच्या पलीकडे आहे. दादांनी आज महाराष्ट्र घडवला आणि त्यांना पुढची संधी मिळाली नाही.